आणि आता 5,000 देताना मात्र केवायसी कर कुठं ऑनलाईन कर. याला द्यायचं नाही म्हणून नाटक आहे ती. म्हणजे माणसानं परेशान व्हावं, बेजार होऊन चक्रा मारून आणि ते नाच सोडून द्यावा, ह्या उद्देशानं ही गोष्टी करते. यांना कुठलाही मुद्दा नाही आपल्या पुढे यायचा. मग काय करायचं? वाद लावायचा. काय? कुठं म्हणायचं मराठा ओबीसी, कुठं म्हणायचं हिंदू मुस्लिम, असा वाद लावायचा. परवा आपल्या देशाच्या भाजपच्या नेत्यांनी वक्तव्य केलं, काय कटेंगे तो बटेंगे. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशाला एक संविधान दिलंय. त्या संविधानात आपलं हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. ह्या धर्मनिरपेक्ष राष्ट्राच्या प्रमुखांनी, त्या सत्तेतल्या प्रमुख लोकांनी जर कटेंगे तो बटेंगे म्हणणं म्हणजे तो संविधानाचा अपमान आहे. ज्या इंग्रजाबरोबर लढून ज्या स्वतंत्र सैनिकांनी आपल्याला एक सार्वभौम राष्ट्र दिलेलं आहे, ह्या सगळ्या स्वतंत्र सैनिकांचा अपमान आहे. त्यावेळेस म्हणले काच इंग्रजाबरोबर लढा करताना कटेंगे तो बटेंगे, सगळ्यांनी मिळून लढा दिला, त्यावेळेस देश स्वतंत्र झाला. आणि तुम्ही पदावर आहेत, तुमची जबाबदारी आहे सगळ्यात संरक्षण करायची. आणि तुम्ही जनतेला जर भीती दाखवत असाल, काहीतरी अशी भीती दाखवून मतं मिळवण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुमच्या एवढे दुर्दैवी तुम्हीच असं मला वाटतं. हे आपल्या देशाला, आपल्या भारताला, आपल्या राज्याला शोभणार नाही. आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. इथली संत परंपरा खूप उज्ज्वल परंपरा, प्रत्येक धर्माचे, प्रत्येक जातीचे संत आहेत तिथे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रात अशा गोष्टी खपवून घेतल्या जात नाहीत. हे कशामुळे काढलंय? ह्यांच्याकडे लोकांपुढे जाण्यासाठी कुठलाच मुद्दा नाही. ह्यांना मतं मागण्यासाठी लोकांकडे जायसाठी कुठला मुद्दा नाही, कुठला विषय नाही, काम काहीच केलेलं नाही. त्याच्यामुळं असं धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर मत ध्रुवीकरण करायचं मताचं, आणि लोकांची माती भडकवायची, लोकांना सुरक्षित भावना तयार करायची, आणि त्यातून आपली राजकीय पोळी बांधून घ्यायची, हे ह्या भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे. तुम्ही म्हणता असाल हे मागापासून आपला तर उमेदवार शिवसेनेच्या विरोधातला भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी. ही कोणी नाही, ही गंगाधरी शक्तिमान आहे. म्हणजे एकच आहे सगळं भारतीय जनता पार्टी. अजित पवार म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिंदे गट म्हणजे भारतीय जनता पार्टी. ह्यांचा मालक एकच आहे. आपण कशाला म्हणजे दुखणं हाल्याला इंजेक्शन पकडलेलं नको ना, हाल्यालाच इंजेक्शन दिलं पाहिजे. हे मूळ ह्यांचं भारतीय जनता पार्टीचं आहे. उमेदवार सुद्धा फडणवीसचा आहे. कुठला उमेदवार? फडणवीसचा उमेदवार. चिन्ह चोरून कोणी दिलंय? फडणवीसनं. उमेदवार सुद्धा फडणवीसचा आहे. त्यामुळे ही लढाई फडणवीसच्या विरोधातली आहे. आपली लढाई कोणाच्या विरोधातली आहे? आपल्याला ठरवायचंय 10 वर्षात ह्या माणसानं महाराष्ट्राचं राजकारण किती बिघडवलंय. या 10 वर्षात ह्या महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जी होती, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबापासून अनेक मुख्यमंत्री झाले, पण याच्या एवढा वाईट मुख्यमंत्री मी तर बघितलं. मी लहान आहे तुमच्यापेक्षा, तुम्ही सिनियर आहेत सगळे. म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेब, वसंतराव नाईक साहेब, बाबासाहेब भोसले, बॅरिस्टर अंतुले, नंतर पवार साहेब, वसंतदादा पाटील, उल्हासराव देशमुख साहेब, मनोहर जोशी साहेब, पृथ्वीराज चव्हाण, अशोकराव चव्हाण, हे सगळे मुख्यमंत्री झाले होते. पण एवढा वाईट मुख्यमंत्री महाराष्ट्रानं कधी बघितला होता का? स्तंभच ठेवला नाही कुठला, एकच स्तंभ आहे. घटनेने दिले तर घटना कुठं मान्य करायला तयार आहेत लोक? घटना मान्य नाही, काय नाही. ह्यांना फक्त सत्ता मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जायचं, ह्या गोष्टी करतात. मला फक्त एवढंच सांगायचंय की ह्या लोक ही आपल्या राज्याची हिताची नाहीत ना, आपल्या माणसाची हिताची नाहीत. ह्या लोकांना सत्तेतनं हद्दपार करणं ही आपली जबाबदारी आहे, नाही तर आपली पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही.